चौथा प्रश्न. या चौथ्या प्रश्नाबरोबर आपल्याकडे 2 नियमांची वाढ होते. पहिला नियम -10. म्हणजे जर आता तुमचं एखादं उत्तर चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा होतील. आणि जर सलग 2 प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागेल. संध्याताई, तुम्ही सांगा. माझा टॅक्सीचा अनुभव खूप छान आहे. 7-8 महिने मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. बरं. तुम्ही आता टॅक्सी चालवत नाहीत का? नाही, आता फिजिकल प्रॉब्लेम आहे थोडा. बरं. म्हणून थोडी बंद ठेवलेली आहे. तुम्ही रात्री वगैरे चालवायचात का टॅक्सी? नाही, जास्त रात्री नाही. माझी मुलं दोन्ही घरी एकटीच असणार, मग रात्री नाही कधी गेलेली. सकाळी 6:30 वाजता घरातून निघायची, संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत घरी येत होती. मग तुम्ही आता मुलींना काय सांगाल की म्हणजे त्यांनी यावं का या व्यवसायात? डॅशिंग जर असतील तर त्यांनी नक्कीच यावं, पण अगदी नाजूक मुलींचं काम नाहीये ते. ठीक आहे. आणि हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. कोणता प्रसिद्ध शास्त्रज्ञ युरेका युरेका असं ओरडत संपूर्ण शहरामध्ये नग्नावस्थेत धावला होता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 न्यूटन, पर्याय क्रमांक 2 कोपर्निकस, पर्याय क्रमांक 3 गॅलिलिओ आणि पर्याय क्रमांक 4 आर्किमिडीज. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. काय उत्तर दिलंय मीराताई तुम्ही? कोपर्निकस. खात्री आहे तुम्हाला याची? संजयजी? खात्री नाहीये, पण कोपर्निकस दिलंय. आणि संध्याताई? कोपर्निकस. तुम्हाला खात्री आहे? नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर्किमिडीज. तिघांचा एक प्रश्न चुकलेला आहे. पुढचा प्रश्न खेळताना जरा जपून खेळा. आणि हा पुन्हा एकदा नशिबाच्या कौलासाठीचा प्रश्न आहे. वेगवान तोच नशीबवान असं जरी असलं तरी योग्य उत्तर देणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. शिवरायांच्या कोणत्या सहकार्याच्या सन्मानार्थ कोंढाणा किल्ल्याचे नामकरण सिंहगड असं करण्यात आलं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तानाजी मालुसरे, पर्याय क्रमांक 2 हैदर अली, पर्याय क्रमांक 3 नेताजी पालकर आणि पर्याय क्रमांक 4 सिद्दी इब्राहिम. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिले संध्याताई? तानाजी मालुसरे. तुम्ही संजयजी? तानाजी मालुसरे. आणि मीराताई? तानाजी मालुसरे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तानाजी मालुसरे. तिघांच्याही खात्यात 10% भर पडलेली आहे. म्हणजे मला वाटतं शिवरायांचा इतिहास माहिती नसेल असा विरळाच माणूस असेल महाराष्ट्रात, नाही का? आणि याचं सगळ्यात आधी योग्य उत्तर दिलंय मीराताईंनी. त्यामुळे नशिबाचा कौल मीराताई तुम्हाला आजमावायला मिळतोय. कसं वाटतंय आज इथे? म्हणजे तुम्ही शाळेत मुलांना प्रश्न विचारत असाल. हो, आज उलट होतंय. आज मला प्रश्नांना सामोरं जायला लागतंय. मुलांचं फिलिंग आज कळतंय, काय वाटत असेल त्यांना परीक्षेच्या वेळात. आता हेच सांगा मला, तुम्ही जेव्हा शाळेत होतात तेव्हा तुमचं शिक्षण कसं काय झालं तुमचं? आई माझी अशिक्षित होती, परंतु तिला शिक्षणाचं महत्त्व त्या काळात पटलं होतं. कारण वडील नव्हते मला आणि आई भाजीचा धंदा करून आम्हा 3 भावंडांना शिकवत होती. तर तिचं मत असं होतं की मी जशी म्हणजे भाजी वगैरे विकते तशी वेळ माझ्या मुलींवर येऊ नये, त्यांनी खूप शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी तिची इच्छा होती. आणि तिची शिस्तही तशी कडक होती, त्यामुळे ती सतत प्रयत्नशील असायची. आमचा अभ्यासही तिला कळत नव्हतं आम्ही काय करतोय, पण तरी ती करायला लावायची, करा अभ्यास करा. आणि तिला पूर्ण खात्री असायची की माझी मुलं पुढे जाणारच. त्याप्रमाणे माझा भाऊही आता इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, ग्रॅज्युएट झाला तो. मी शिक्षिका आहे.
आणि माझी बहीण म्हणजे 10वी नंतर तिचं लग्न झालं. ती गृहिणी आहे. बरं, मुली बऱ्याचदा अर्धवट शिक्षण सोडून जातात, त्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत किंवा सरकारने काय सोयी सुविधा? मुलींसाठी त्यांनी उपस्थिती भत्ता चालू केलेला आहे. म्हणजे महिन्यात जेवढे दिवस त्या उपस्थित असतात, एका दिवसाला 1 रुपया, याप्रमाणे त्यांचं वर्षभर ते कॅल्क्युलेशन होतं. आम्ही उपस्थिती घेतच असतो, त्याप्रमाणे आमचा रिपोर्ट तयार असतो प्रत्येक महिना वाईज. आणि त्यांचं बचत खातं उघडलं जातं. अरे वा. आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतात. आणि आता या वर्षापासून पहिली घातलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर 1000 रुपये डिपॉझिट केले गेलेले आहेत. हो का? हा. आणि हे त्यांना म्हणजे शिक्षणासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. पोहोचलेलं नाहीये ते. हो. किती वर्ष मुलीच्या नावाने हे पैसे डिपॉझिट होतात? जोपर्यंत ते मनपाच्या शाळेमध्ये आहेत तोपर्यंत, 10वी पर्यंत. पण मग ते कधी मिळतात? 10वी नंतर. पण एवढा सगळा प्रयत्न करून सध्या किती संख्या आहे मुलींची शाळेत जाण्याची? आमच्याकडे मनपाच्या शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. क्या बात आहे. हो का? अरे वा वा वा. कारण मला असं वाटतं आई वडिलांचं मत असतं की वंशाचा दिवा असतो मुलगा, त्याने जास्त शिकलं पाहिजे, म्हणून मुलगे बहुतेक प्रायव्हेट शाळेत असतात. तर आमच्याकडे मुलींची संख्या जास्त असते, मुलांची कमी असते. आणि सरकार करते त्यांच्यासाठी. म्हणजे मुली शिकतायत आणि सरकारही त्यांना मदत करतं, ही चांगली गोष्ट आहे. आणि आता जर आपण बघितलं तर मुलीच जास्त शिकतायत माझ्या मते. वा. आता नशिबाचा कौल. नशिबावर विश्वास आहे तुमचा? हो आहे. हे पान तुम्ही निवडलेलं आहे. तुमच्या नशिबाचा कौल आहे -10. यावेळेस नशिबाने साथ नाही दिली तुम्हाला. ठीक आहे, पण तुम्ही खेळताय खूप छान, त्यामुळे अजून पुढे सुद्धा एक नशिबाचा कौल तुम्हाला आजमावता येईल. ठीक आहे. मीराताई, तुम्ही मुख्याध्यापिका आहात, तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेत शिकवता, तिथले काय तुमचे अनुभव वगैरे? मी 1987 सालापासून म्हणजे या पेशामध्ये आहे. आपली एवढी मोठी जनसंख्या असताना बरेचसे मुलं त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. मग त्यामुळे सरकारने सर्व शिक्षा अभियान हे चालू केलं. सर्व शिक्षा अभियान मध्ये काय होतंय की आमच्याकडे मनपाच्या मुलांना 27 वस्तू दिल्या जातात. 27 वस्तू म्हणजे या मुलांना 0 खर्च असतो. पण तरी सुद्धा अजूनही सर्व मुलं आली आहेत शिक्षण क्षेत्रात असं म्हणता येणार नाहीये. तर मला या पालकांना सांगावंसं वाटतं, काय होतं की हल्ली अविश्वास दाखवला जातो मनपावर, की म्हणजे पालकांचं असं म्हणणं आहे की मनपाच्या शाळेत आपली मुलं शिकणार नाहीत, आपली मुलं चांगलं शिक्षण फक्त प्रायव्हेट शाळेतच घेऊ शकतात. हा त्यांचा फार गैरसमज आहे. प्रायव्हेट शाळेतली मुलं बालवाडीतून आलेली असतात, त्यांच्यावर संस्कार झालेले असतात, त्यांना वागण्या बसण्याचं राहण्याचं सगळं काही त्यांना माहीत असतं. इव्हन पहिली जेव्हा प्रवेश घेतात तेव्हा त्यांना वाचता येत असतं. आणि आमच्या शिक्षकांना अगदी नाक पुसण्यापासून अगदी बाथरूम यूज करण्यापर्यंत सगळं या मुलांना अगदी मांडीवर घेऊन शिकवतात आमचे शिक्षक. हा जो फरक आहे हा पालकांच्या लक्षात येत नाहीये. शिवाय मला असं म्हणायचं, तुमची जर आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांनी जर 1ली ते 10वी पर्यंत जर शिक्षण इथे घेतलं आणि त्याच्या आता तुम्ही जो मासिक साधारण 2000 रुपये खर्च त्यांना येत असेल एका मुलामागे, तो त्यांनी बॅलन्स ठेवावा, त्यांना पुढे वापरता येईल. आणि इथेही संगणक वर्ग आहेत, प्रयोगशाळा आहेत, सगळ्या सुविधा आहेत. आणि 1ली पासून इंग्रजी आता शिकवलं जातं. त्यामुळे माझी अशी सगळ्या पालकांना विनंती आहे की 1ली ते 10वी शिक्षण कंपल्सरी सगळ्यांनी मनपाच्या शाळेत घ्यावं. मला वाटतं तुमचं हे आवाहन तुम्ही केलंय ते नक्कीच बरेचसे पालक ऐकतीलच. आणि आता 6वा प्रश्न, आणि हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. महाभारतातील सैरंध्री या नावाचा संबंध पुढीलपैकी कोणाशी जोडला जातो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 द्रौपदी, पर्याय क्रमांक 2 सुभद्रा, पर्याय क्रमांक 3 रुक्मिणी आणि पर्याय क्रमांक 4 गांधारी. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. संध्याताई, काय उत्तर दिले तुम्ही? सुभद्रा. खात्री आहे तुम्हाला या उत्तराची? नाही. नाही. संजयजी? द्रौपदी. तुम्हाला खात्री आहे? वाचल्यासारखं वाटतंय. आणि मीराताई? द्रौपदी आणि सुभद्रा याच्यात कन्फ्युजन आहे. तुम्ही काय उत्तर दिलं? द्रौपदी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्रौपदी. संजयजी आणि मीराताई, तुमच्या दोघांच्याही खात्यात 10% भर पडलेली आहे.
आणि संध्याताई तुमच्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत. तुम्ही सांगा तुमचं शिक्षण कुठल्या शाळेत झालं? माझं पार्ल्यामध्ये माधवराव भागवत हायस्कूलमध्ये. बरं. आणि शाळेमध्ये एक सांगायचा उद्देश म्हणजे मी तेव्हा 6वी मध्ये होतो. हां. आणि जस्ट वडील रात्री आईशी बोलताना काय बोलले की ह्या महिन्यामध्ये आपला पगार 110 रुपये आलाय. आम्ही पण 5 भावंड. तर जरा आईला पण माहिती नसेल, वडिलांना पण माहिती नसेल ही गोष्ट. ही तेव्हा मी ऐकली होती. आणि त्यानंतर मग मी स्वतःचं शिक्षण म्हणजे दुधाच्या बाटल्या पोचवायचे, पेपरची लाईन चालू केली आणि स्वतःचं शिक्षण केलं. पण नशिबामुळे फक्त 12वी पर्यंत शिकलो, पुढे नाही. बॅड लक. तेव्हा 3 रुपये पगार होता, पण केलं. आता आई आल्या तिथे. आई नमस्कार. माझ्या मुलाने भरपूर त्रास काढला. एवढा त्रास कोणी काढलाच नसता. आता मला बोलतोय तर मला भरपूर भरून आलाय. पण त्याला एवढा काढून भावंडांना सुद्धा मदत केली. आपण सुद्धा मला घरी मदत केली आणि आपल्या अभ्यासात सुद्धा मदत केली. त्याच्याबद्दल मी तिचे आभार केले. तुमचे वडील पोस्टामध्ये होते, पण तेव्हा 5 भावंड त्यामुळे पगार कमी असा. आणि वडिलांनी तेवढं हे नाही केलं. आई खानावळ वगैरे ठेवून चालत होते. ते मला कळत होतं की तिने चाळीमधून बाहेर आणलं आणि आम्हाला तिने बाहेर काढलं आम्हाला खरं. आणि जे शिकवण मला सांगितलं कसं आहे. आणि मलाही थोडं कळत होतं की काय केलं पाहिजे. थोडी जाणीव तेव्हापासून यायला लागली. आणि आजही काम करतोय प्रामाणिकपणे. म्हणजे आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो की आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकलं, आई वडिलांना घराबाहेर काढलं. म्हणजे खरंच आई जे बोलल्या ते भरून आलं त्यांना की एक मुलगा आपली एवढी काळजी घेतोय आणि आतापर्यंत आईबद्दल एवढं वाटतंय, ते खरंच त्यांना भरून येणं स्वाभाविक होतं. कधी गेले वडील तुमचे? 2000 मध्ये. वडिलांची इच्छा आहे, गावी घर आहे ते व्यवस्थित चांगलं करायचं होतं. मातीचं होतं ते चिरेचं बांधायचं. ती आम्हाला पूर्ण करायचं. त्यांनी बोलून दाखवली होती अशी इच्छा? हो, त्यांचं इच्छा होती. म्हणजे ते सारखं गावी जायचे, घरावर लक्ष ठेवायचे वगैरे, पण ते नाही झालं पूर्ण. आणि त्यांच्या 10व्या जेव्हा ते वारले, 10वं होतं आणि कावळा पिंडाला शिवला पाहिजे. आणि तेव्हा आमच्या इच्छा, भाऊ आम्ही होतो दोघेही, मनामध्ये इच्छा करतोय की छोट्या भावाचं काळजी घेऊ, लग्न करू, आईची सेवा करू, आईकडे लक्ष देऊ. तरीही कावळा पिंडाला शिवत नव्हता. सर्व नातेवाईक वगैरे बघत काय झालं. नंतर माझ्या मनामध्ये आलं की वडिलांचं लक्ष गावाच्या घरावर आहे. मग तेव्हा ते मी इच्छा बोललो आणि तेव्हा तो कावळा तिथे पिंडाला शिवला. हा अनुभव मी स्वतः म्हणजे वाटत नव्हतं, पण पाहिला. आणि ते मी करणार आहे. नाही, मला वाटतं आई वडिलांचे एवढे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असताना तुम्ही कुठली गोष्ट करू शकणार नाही असं होऊच शकत नाही. खरंय. आपले 6 प्रश्न झालेले आहेत. आता 7वा प्रश्न पुन्हा एकदा नशिबाचा कौल. ही दोन्ही पानं चांगली आहेत आता आपल्याकडे उरलेली. एक +10 आणि एक विदूषक. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये.